नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत। तर याच्या मागील पार्ट मध्ये आपण दोन स्टेटमेंट वरून किती कन्क्लुजन निघतात ते सर्व आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे। आजच्या ह्या पार्ट मध्ये आपण तीन स्टेटमेंट पाहूया। तीन स्टेटमेंट वरून किती कन्क्लुजन निघतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला काही रूल हे पाठ असणं आवश्यक आहे। पॉझिटिव्ह क्वांटिफायर मध्ये काय येतात, तर पॉझिटिव्ह क्वांटिफायर मध्ये सर्व आणि काही हे क्वांटिफायर येतात। ठीक आहे। निगेटिव्ह क्वांटिफायर मध्ये काय येतात, एकही नाही आणि काही नाही येतात। ज्या वेळेस आपण मेन कन्क्लुजन काढतो, मेन कन्क्लुजन केव्हा काढतो मित्रांनो, ज्या वेळेस दोन स्टेटमेंट मध्ये एक वर्ड हा कॉमन असेल। जर एक वर्ड हा कॉमन असेल तरच आपण दुसरा ए आणि सी मध्ये आपण रिलेशन काढू शकतो। कळलं का सर्वांना? तर या ठिकाणी कॉमन वर्ड असणं आवश्यक आहे, तरच दोन स्टेटमेंटला एकत्र करून जे येणारं कन्क्लुजन असेल त्याला आपण मेन कन्क्लुजन असं म्हणतो। ज्या वेळेस आपण मेन कन्क्लुजन काढतो त्यावेळेस तुम्हाला काही कॉम्बिनेशन लक्षात ठेवायला सांगितले आहेत। सर्व अधिक सर्व यापासून येणारं जे उपसर्ग असेल तो काय असू शकतो, सर्व असू शकतो। सर्व ह्या उपसर्गापासून आपल्याला कोणतं उपसर्ग मिळते, कोणते क्वांटिफायर मिळते, तर काही मिळतो। काहीला आपण रिव्हर्स रीड करतो। दुसरा मुद्दा काय सांगितला मित्रांनो तुम्हाला, जसं सर्व पासून काही मिळते तसा काही रिव्हर्स होतो। एकही नाही पासून काही नाही मिळते, जसा काही रिव्हर्स होतो तसा एकही नाही रिव्हर्स होतो। कळलं इथपर्यंत? हे शॉर्टकट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि दुसरा एक मुद्दा महत्वाचा, टिक क्रॉसचा टेबल। सर्वसाठी आपण काय लक्षात ठेवलंय, सर्वसाठी टिक क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस, एकही नाही साठी टिक टिक, काही नाही साठी क्रॉस टिक। हे जर क्रॉस टिकचा टेबल तुम्हाला व्यवस्थित समजला, ज्यावेळेस आपण मेन कन्क्लुजन काढतो त्यावेळेस तुम्हाला हा टेबल खूप कामाचा येतो। ज्यावेळेस आता आपण तीन स्टेटमेंट आणि चार स्टेटमेंट ज्यावेळेस एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, त्याच्यापासून किती कन्क्लुजन निघतात त्यावेळेस टिक क्रॉसचा टेबल हा खूप इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण किती कन्क्लुजन निघतात हे पाहणार आहोत। नंतर सर्व स्टेटमेंट आपण दोन स्टेटमेंट वाले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तीन स्टेटमेंट वाले आजपासून आपण अपलोड करायला सुरुवात करूया। त्याच्यानंतर चार स्टेटमेंट असले त्यापासून किती कन्क्लुजन निघतात तेही आपण या ठिकाणी घेणार आहोत। मग नंतरच्या पार्ट मध्ये एक्झाम मध्ये PSI, STR, राज्यसेवा, UPSC याच्यामध्ये सिलावर आतापर्यंत कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सर्व प्रश्न मी आपल्या ह्या कोर्स मध्ये अपलोड करणार आहे। ठीक आहे मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिल्या क्वेश्चनला आपल्या स्क्रीनवर एक्झाम्पल नंबर 21 स्टेटमेंट्स पहा, सर्व A B आहेत। या ठिकाणी मी सर्व स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घेतो। सर्व A B आहे, सर्व A B आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सर्व A C आहे, सर्व A C आहेत। तिसरं दिलेलं आहे काही A D आहेत। याच्यामध्ये काही दिलेलं आहे, काही A D आहेत। हे झाले तुमच्याजवळ तीन स्टेटमेंट मित्रांनो। ठीक आहे, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। ओके, आता याच्यापासून आयसीस किती निघतात हे चेक नाही करणार, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आयसीस म्हणजे काय, सिंगल स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन काढता येतात हे सर्वांचं आता लक्षात आलं असेल। सर्व या उपसर्गापासून काय मिळते, काही मिळते। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता काही A B आहेत, परत काहीला रिव्हर्स करू शकणार, काही B A आहेत। त्याच्यानंतर इथं पण तुम्हाला ते करता येईल, काही A C आहेत, काही C A आहेत। ओके, काहीला फक्त रिव्हर्स रीड करणार, काही A D आहेत दिलेले आहे, तर याच्यापासून आपण काय करू शकतो, काही D A आहेत। या ठिकाणी मी इमिडिएट कन्क्लुजन तुम्हाला सांगणार नाही। इमिडिएट कन्क्लुजन आता तुम्हाला स्वतःहून काढता येतील। ठीक आहे, इमिडिएट कन्क्लुजन म्हणजे काय, सिंगल स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन निघतात त्याला इमिडिएट कन्क्लुजन असं म्हणतात। परंतु या ठिकाणी आपण मेन कन्क्लुजन काढणार आहोत। मेन कन्क्लुजन केव्हा काढतो, ज्या वेळेस दोन स्टेटमेंटला आपण एकत्र करतो आणि येणारं जे स्टेटमेंट येणारं जे कन्क्लुजन असेल ते आपण या ठिकाणी काढणार आहोत, त्याला मेन कन्क्लुजन असं म्हणतात। मग आता जर विचार केला फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट,
फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट वरून काय कन्क्लुजन निघतं ते पाहूया. तुम्हाला सांगितलं आहे ज्या वेळेस आपण दोन स्टेटमेंट एकत्र करतो, सर्व अधिक सर्व, यापासून आपल्याला काय मिळते मित्रांनो, सर्व अधिक सर्व, यापासून आपल्याला मिळते मित्रांनो सर्व. ठीक आहे, सर्व अधिक सर्व याच्यापासून काय उपसर्ग मिळतो मित्रांनो, सर्व. आणि सर्व पासून आपल्याला काय मिळते, काही मिळते. सर्व पासून काय मिळते, काही. काहीला आपण काय करू शकतो, रिव्हर्स रीड करू शकतो. तर सर्वांनी या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. ज्या वेळेस आपण मेन कन्क्लुजन काढणार त्यावेळेस टिक क्रॉसचाही टेबल या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. आपण ह्या ठिकाणी टिक क्रॉस क्रॉस क्रॉस, कारण सर्वसाठी टिक क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस. ठीक आहे, मग पहिलं एक आणि दोन स्टेटमेंट जर एकत्र केले तर त्याच्यापासून काय कन्क्लुजन मिळेल, तर सर्व अधिक सर्व. तर पहा, सर्व अधिक सर्व पासून काय मिळते, सर्व मिळते, राईट. परंतु मित्रांनो या ठिकाणी बी आणि सी ला दोघी ठिकाणी काय मिळाला आहे, क्रॉस मिळाला आहे. पहा, सर्व अधिक सर्व मध्ये ए कॉमन आहे. जर ए कॉमन आहे तर ए सेफ झोन मध्ये आहे का, ते आपण सर्वात अगोदर पाहूया. सेफ झोन म्हणजे काय, दोघी ठिकाणी त्याला क्रॉस यायला नको. दोघांना टिक टिक आला चालेल, एकाला क्रॉस आला, एकाला टिक आला, एकाला टिक आला, एकाला क्रॉस आला, तेही चालेल. परंतु दोघी ठिकाणी जो कॉमन वर्ड असेल त्याला क्रॉस यायला नको. जर या ए ला कॉमन वर्डला दोघी ठिकाणी जर क्रॉस आला असता तर बी आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन निघालं नसतं. ठीक आहे, मग आता ए कॉमन आहे, सर्व अधिक सर्व पासून सर्व मिळते. बरं, आपण सर्वही घेतलं असतं, परंतु सर्वसाठी टिक क्रॉसचा टेबल काय आहे, टिक आणि क्रॉस. एक टिक आहे, एक क्रॉस आहे, आणि बी आणि सी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे, क्रॉस मिळालेला आहे. ठीक आहे, लिहून घेऊन जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, सर्व अधिक सर्व पासून काय मिळते मित्रांनो, सर्व. मग असं म्हणणार तुम्ही सर्व बी सी आहे, सर्व बी सी आहेत. सर्व पासून काय मिळते मित्रांनो, काही. याला आपण असं म्हणू शकतो की काही बी सी आहेत. काही रिव्हर्स रीड करू शकतो, काही सी बी आहेत. ओके, परंतु एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे मित्रांनो, या ठिकाणी हे स्टेटमेंट येणार नाही, हे कन्क्लुजन येणार नाही. काय येणार नाही तर लक्षात घ्या, सर्वसाठी काय असतो, टिक क्रॉस. काहीसाठी काय असतो, क्रॉस क्रॉस. काहीसाठी काय असतो, क्रॉस क्रॉस. इज दॅट क्लिअर. मग बी आणि सी मध्ये दोघांना क्रॉस मिळालेला आहे. बी आणि सी मध्ये दोघांना क्रॉस मिळाला आहे. इकडे बी ला टिक मिळाला आहे, म्हणजे याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट, पहिलं कन्क्लुजन येऊ शकणार नाही. का रद्द केलं, मी तोंडी याला सर्व घेतलं नसतं, कारण मला माहिती आहे काहीसाठी टिक टिक क्रॉस क्रॉस असतो, आणि काही बी आणि सी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला म्हणजे यासाठी एकच उपसर्ग मिळालं असतं, ते काही. सर्व या ठिकाणी मी घेतलं नसतं. तर सर्वांना समजलं असेल की सर्व बी सी आहेत, हे कन्क्लुजन या ठिकाणी येणार नाही. तर पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट वरून आपल्याला किती कन्क्लुजन मिळाले, दोन कन्क्लुजन मिळाले. ओके, आता सेकंड अँड थर्ड याच्यापासून किती कन्क्लुजन मिळतात ते व्यवस्थित समजून घ्या. सेकंड अँड थर्ड, सर्व प्लस काही. तर लक्षात ठेवा, सर्व प्लस काही साठी मी लिहून दिलेलं होतं तुम्हाला, सर्व प्लस काही. सर्व प्लस काही यापासून काय मिळते, काही मिळते. सर्व प्लस काही यापासून काय मिळते मित्रांनो, काही मिळते. आणि काहीला आपण काय करतो, रिव्हर्स रीड करतो. इज दॅट क्लिअर. मग सर्व प्लस काही पासून काही हे उपसर्ग मिळालं, बरोबर. मग आपण असं म्हणू शकतो ए आणि दोघांमध्ये कॉमन आहे आणि तो सेफ झोन मध्ये आहे, म्हणजे सी आणि डी मध्ये आपण रिलेशन जोडू शकतो. सर्व प्लस काही पासून काही मिळालं, काही सी डी आहेत, काही सी डी आहेत. काहीला रिव्हर्स रीड करा, काही डी सी आहेत, काही डी सी आहेत. आणि काहीसाठी क्रॉस क्रॉस असतो, आणि सी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस आला म्हणजे मेन कन्क्लुजन मध्ये देखील सी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस यायला हवा. ओके, तर सेकंड अँड थर्ड पासून तुम्हाला काय रिलेशन मिळालं मित्रांनो, काही काही. त्याच्यानंतर थर्ड अँड फर्स्ट किंवा फर्स्ट अँड थर्ड.
पहिलं आणि तिसऱ्या स्टेटमेंट पासून ज्यावेळेस आपण दोन स्टेटमेंट एकत्र करतो त्यावेळेस कॉमन वर्ड असणं आवश्यक आहे. आता पहिलं आणि थर्ड जर एकत्र केलं तर याच्यामध्ये कॉमन काय आहे? ए आहे. काय आहे मित्रांनो कॉमन? तर याला दोघी ठिकाणी क्रॉस आलाय का? नाही. म्हणजे याचा अर्थ सर्व प्लस काही पासून काय मिळेल? काही मिळेल. सर्व प्लस काही पासून काय मिळेल मित्रांनो? काही मिळेल. ओके, तर सर्व प्लस काही पासून काही मिळेल म्हणजे काही बी डी आहेत. पहा, काही बी डी आहेत आणि बी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस आलाय. पहा, बी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला म्हणजे याही ठिकाणी क्रॉस यायला हवा, कारण काही साठी टी क्रॉसचा टेबल काय आहे? क्रॉस क्रॉस. काही काय करू शकतो? रिव्हर्स रीड करू शकतो. तर काही डी बी आहेत. काही डी बी आहेत. तर डी आणि बी सुद्धा काय आला? क्रॉस क्रॉस. ठीक आहे मित्रांनो, तर एवढे कन्क्लुजन या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तीन स्टेटमेंट एकत्र करून जे येणारे कन्क्लुजन आहे ते एवढे आहेत 2, 4, 6. ओके, जर तुम्ही डायरेक्टली आता पहा याचे सेपरेट कन्क्लुजन काढले सर्व पासून काय ते इमिडिएट कन्क्लुजन आहे. याच्यापासून तुम्हाला 2 मिळतील, याच्यापासूनही 2 मिळतील आणि याच्यापासून 1 मिळेल म्हणजे 5 कन्क्लुजन ते आणि हे 6 कन्क्लुजन. 6 आणि 5 11 कन्क्लुजन असे ह्या स्टेटमेंट वरून निघतात मित्रांनो. परंतु एक्झाम मध्ये तुम्हाला जो क्वेश्चन दिलेला असतो ते 11 प्रकारचे कन्क्लुजन दिलेले नसतात. तुम्हाला फक्त 2-3 कन्क्लुजन त्या ठिकाणी दिलेले असतात. चेक करावं लागतं की हे कन्क्लुजन या ठिकाणी येते की नाही. परंतु मी तुम्हाला सर्व कन्क्लुजन या ठिकाणी काढून दाखवले आहेत. कोणत्याही पुस्तकात तुम्हाला एवढ्या प्रकारचे सर्व कन्क्लुजन काढून मिळणार नाही. तर सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित नोट डाऊन करा. ठीक आहे, राईट. स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 22 नंबरचं स्टेटमेंट पहा. सर्व ए बी आहेत, सर्व बी सी आहे, काही बी डी आहेत. सर्व अधिक काही आहे. तर सर्वांनी लक्षात घ्या, सर्व ए बी आहे, सर्व ए बी आहे, सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहे, सर्व बी सी आहे. ओके, त्याच्यानंतर काही बी डी आहे, काही बी डी आहेत. ओके, तर या ठिकाणी पहा 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता याच्यापासून काय कन्क्लुजन मिळतात ते सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. कन्क्लुजन मध्ये आयसीज हे तुम्ही स्वतः फाइंड करा. मी या ठिकाणी मेन कन्क्लुजन तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे, आयसीज सर्वांना काढता येतील. पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर आपण एकत्र केलं तर सर्व प्लस सर्व पासून आपल्याला काय मिळेल? सर्व. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, क्रॉस क्रॉस बी काहीसाठी काय आहे? क्रॉस क्रॉस. सर्व प्लस सर्व याच्यापासून आपल्याला काय कन्क्लुजन मिळेल मित्रांनो? तर सर्व मिळेल. सर्व प्लस सर्व, फर्स्ट अँड सेकंड कन्क्लुजन एकत्र करून किती मेन कन्क्लुजन येतात तर पहा, सर्व अधिक सर्व यापासून आपल्याला सर्व मिळते. तर लक्षात घ्या, सर्व अधिक सर्व यापासून आपल्याला काय मिळते? सर्व. आणि सर्व पासून आपल्याला काय मिळते मित्रांनो? काही. आणि काहीला आपण काय करतो? रिव्हर्स रीड करतो. ओके, सर्व. आता याच्यामध्ये बी कॉमन आहे. वर्ड कोणता कॉमन आहे? बी कॉमन आहे. मागच्या स्टेटमेंट मध्ये काय कॉमन होता मित्रांनो? ए कॉमन होता. तर याच्यामध्ये बी कॉमन आहे. तर बी जर कॉमन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट चेक करावी लागेल की बी हा सेफ झोन मध्ये आहे का? तर बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाही, म्हणजे याचा अर्थ तो सेफ झोन मध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ ए आणि सी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो. तर सर्व अधिक सर्व याच्यापासून सर्व क्वांटिफायर मिळते. तर सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत. सर्व पासून आपल्याला काय मिळते? काही. काही ए सी आहेत. काहीला आपण रिव्हर्स रीड करतो, म्हणजेच काय? काही सी ए आहेत. ओके, सेकंड अँड थर्ड.
आता याच्यामध्ये काय चेक करायचं मित्रांनो, त्यांचं टिक क्रॉसचं टेबल लिहून घ्या, जेणेकरून जर या ठिकाणी क्रॉस मिळाला असेल तर या ठिकाणी क्रॉस यायलाच हवा. ठीक आहे, तर सर्वसाठी टिक क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस. ओके, तर ए आणि सी मध्ये कोणाला क्रॉस मिळालेला आहे? सी ला क्रॉस मिळाला आहे. कोणाला क्रॉस मिळाला आहे? सी ला. तर या ठिकाणी सी ला क्रॉस आलेला आहे, याही ठिकाणी सी ला क्रॉस आलेला आहे, याही ठिकाणी सी ला क्रॉस आलेला आहे. फक्त ज्याला क्रॉस असेल त्यालाच क्रॉस यायला हवा, बाकीच्यांना क्रॉस येऊ की नको येऊ आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. याला सर ठीक आहे, मग या ठिकाणी टिक मिळाला, एकाला क्रॉस मिळाला, असा अजिबात विचार करायचा नाही. जर यामध्ये ए आणि सी मध्ये ज्याला क्रॉस मिळाला असेल त्यालाच क्रॉस या ठिकाणी यायला हवा. बस तेवढं तुम्हाला चेक करायचंय. फर्स्ट अँड सेकंड वरून एवढे कन्क्लूजन निघाले, याला मेन कन्क्लूजन असं म्हटलं जातं मित्रांनो. आता आपण एक काम करूया, सेकंड अँड थर्ड याच्यापासून किती मेन कन्क्लूजन निघतात ते पाहूया. सेकंड आणि थर्ड मध्ये पहा, सर्व अधिक काही, ज्या वेळेस सर्व अधिक काही हे क्वांटिफायर असतील तर त्याच्यापासून आपल्याला मेन कन्क्लूजन काय मिळेल? काही मिळेल. काय मिळेल मित्रांनो? काही. आणि काही काय करू शकतो आपण? रिव्हर्स रेट करू शकतो. तर सर्व अधिक काही, तर याच्यामध्ये पहा सर्व आणि काही मध्ये बी कॉमन आहे. येस ऑर नो? बी कॉमन आहे. आणि बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला आहे का? अजिबात नाही. म्हणजे सी आणि डी मध्ये आपण रिलेशन काढू शकतो, कन्क्लूजन काढू शकतो. सर्व अधिक काही पासून आपल्याला काही एक क्वांटिफायर मिळते. मग आपण असं म्हणूया, काही सी डी आहेत, काही सी डी आहेत, आणि काहीला काय करू शकतो आपण? रिव्हर्स रीड करू शकतो. म्हणजेच याचा अर्थ असा, काही डी सी आहेत, काही डी सी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर काहीला काय असतो? क्रॉस क्रॉस क्रॉस. सी आणि डी ला जर त्या ठिकाणी क्रॉस मिळाला असेल तर याही ठिकाणी क्रॉस यायलाच पाहिजे. तर पहा, सी आणि डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला आहे आणि याही ठिकाणी दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला आहे. सी लाही क्रॉस, सी लाही क्रॉस, डी लाही क्रॉस, डी लाही क्रॉस. म्हणजे ज्याला क्रॉस आला असेल त्यालाच क्रॉस मेन कन्क्लूजन मध्ये यायला हवं, तेच तुमचं कन्क्लूजन मानलं जाईल. ओके, तर सर्व प्लस काही पासून आपल्याला काही मिळालं, काहीला रिव्हर्स दिलं. आता पहिलं आणि थर्ड मध्ये, फर्स्ट अँड थर्ड मध्ये आपण पाहूया की कोणतं वर्ड सेम आहे. वर्ड जर सेम असेल तरच आपण त्या दोघांना एकत्र करू शकतो. सर्व प्लस काही मध्ये बी हा सेम आहे. सर्व प्लस काही मध्ये काय सेम आहे? बी सेम आहे. काय सेम आहे मित्रांनो? बी सेम आहे. तर ए आणि डी मध्ये काय कन्क्लूजन निघतं ते पाहूया. सर्व प्लस काहीला ज्या वेळेस आपण एकत्र करू, सर्व प्लस काहीला ज्या वेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस आपल्याला कोणतं क्वांटिफायर मिळेल? काही. बट तुम्हाला एक गोष्ट काय सांगितले, जो सर्व आणि काही मध्ये जो कॉमन असेल, कॉमन या ठिकाणी काय आहे? बी हा वर्ड आहे. बी दोघी ठिकाणी कॉमन आहे आणि बी ला दोघी ठिकाणी क्रॉस आला. ज्या वेळेस कॉमन वर्डला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल त्यावेळेस ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लूजन निघणार नाही. तर या ठिकाणी पहा, सहावं काय असेल? नो कन्क्लूजन. काय असेल मित्रांनो? नो कन्क्लूजन. कोणामध्ये? ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लूजन येणार नाही. ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लूजन येणार नाही. जर तुम्हाला असं म्हटलं काही ए डी आहेत तर हे कन्क्लूजन काय असेल? रॉंग असेल. काही डी ए आहेत, हेही कन्क्लूजन काय असेल? रॉंग असेल. काही ए डी नाहीत, हेही कन्क्लूजन रॉंग असेल. आणि लक्षात ठेवा, काही नाही हे कन्क्लूजन मी बोललो आणि हे सर्व स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहेत. तर येणारे जेवढेही कन्क्लूजन होते मित्रांनो ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. सर्व पॉझिटिव्ह क्वांटिफायर आहे, काही पॉझिटिव्ह क्वांटिफायर आहे. तर लक्षात ठेवा, सर्व आणि काही हे पॉझिटिव्ह क्वांटिफायर असल्यामुळे याच्यामध्ये एकही निगेटिव्ह क्वांटिफायर आलेलं नाही. समजलं सर्वांना? नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 23. सर्व ए बी आहेत, सर्व बी सी आहेत, काही सी डी आहे. तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवा, सर्व सर्व काही. ठीक आहे, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. सर्वसाठी टिक क्रॉस. ओके, त्याच्यानंतर सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. सर्वसाठी
टी क्रॉस, त्याच्यानंतर काय दिलं आहे, काही सी डी आहेत, काही सी डी आहे, काही सी डी आहे. काहीसाठी काय असतो, क्रॉस क्रॉस. आपल्याजवळ 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ठीक आहे. आता आपण याच्यापासून कन्क्लुजन काढूया. आता कन्क्लुजन 2 प्रकारचे असतात, एक इमिडिएट कन्क्लुजन आणि एक मेन कन्क्लुजन. इमिडिएट कन्क्लुजन हे सिंगल स्टेटमेंट काढता येतात आणि सर्वांना माहिती आहे सर्वपासून काही मिळते, काही रिव्हर्स होतो. तुम्हाला इमिडिएट कन्क्लुजन काढता येतील. आपण ह्या ठिकाणी मेन कन्क्लुजन पाहत आहोत. तर मेन कन्क्लुजन या ठिकाणी पहा, मेन कन्क्लुजन. ओके, मेन कन्क्लुजन फर्स्ट अँड सेकंड स्टेटमेंट जर आपण एकत्र केलं तर काय मिळेल पहा. सर्व अधिक सर्व यापासून आपल्याला काय मिळते, सर्व. सर्व अधिक सर्व याच्यापासून आपल्याला मिळते सर्व, आणि सर्व पासून आपल्याला काय मिळते मित्रांनो, काही. काय मिळते, काही. ओके, इथपर्यंत समजलं असेल. सर्व मध्ये कॉमन बी आहे, तर बी ला दोघी ठिकाणी क्रॉस आलेला नाहीये, म्हणजे ए आणि सी मध्ये कन्क्लुजन येऊ शकतं. तर सर्व प्लस सर्व मध्ये पहिलं मिळालं आपल्याला सर्व. सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत. सर्वसाठी काय असतो, टी क्रॉस. सर्वसाठी काय असतो, टी क्रॉस. सी ला जर क्रॉस मिळालाय तर याही ठिकाणी सी ला काय यायला हवा मित्रांनो, क्रॉस यायला हवा. आणि सर्व या क्वांटिफायर पासून काय मिळते, काही. तर सेकंड पहा, काही ए सी आहेत, काही ए सी आहेत. आणि काही हा काय होतो, रिव्हर्स होतो. तर काही सी ए आहेत. ओके, तर काहीसाठी क्रॉस 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 क्रॉस. सीला जर त्या ठिकाणी क्रॉस मिळाला असेल तर ह्या कन्क्लुजन मध्ये सीला कुठेही बसवा, परंतु क्रॉस यायला हवा. तर क्रॉस क्रॉस क्रॉस. ओके, तर पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून आपल्याला 3 कन्क्लुजन मिळाले. आता आपण सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया. सर्व प्लस काही पासून आपल्याला काही मिळते. सर्व प्लस काही पासून आपल्याला काय मिळते, काही मिळते. आणि काहीला आपण काय रीड करू शकतो मित्रांनो, रिव्हर्स रीड करू शकतो. पण याच्यामध्ये कॉमन काय आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, कॉमन हा सी आहे. सी ला जर दोघी ठिकाणी कॉमन आला असेल तर बी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. मग आपण असं म्हणूया, बी अँड डी याच्यामध्ये काय येईल, नो कन्क्लुजन. बी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. का येणार नाही, कारण त्याचा जो कॉमन वर्ड होता मित्रांनो, त्या ठिकाणी सी ला दोघी ठिकाणी क्रॉस आलाय, म्हणजे त्याचा अर्थ बी आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. ओके, तर फर्स्ट अँड थर्ड मध्ये चेक करूया. पायू नंबर पहा, फर्स्ट अँड थर्ड मध्ये पहा, कॉमन कोण आहे, तर याच्यामध्ये ए आणि बी आहे, तर याच्यामध्ये सी आणि डी आहे. ठीक आहे. आता ए आणि बी पासून जे कन्क्लुजन तुम्हाला मिळालं असेल ते कन्क्लुजन आणि हे लास्ट वाले थर्ड कन्क्लुजन एकत्र करायचा प्रयत्न करायचा. याच्यापासून तुम्हाला किती कन्क्लुजन मिळाले होते मित्रांनो, सर्व ए सी आहेत, काही ए सी आहेत, काही सी ए आहेत. म्हणजे आता हे स्टेटमेंट आणि हे कन्क्लुजन आणि हे स्टेटमेंट एकत्र करा. पहा, सर्व ए सी आहेत तर काही सी डी आहेत. सर्व अधिक काहीला जर एकत्र केलं तर सर्व प्लस काही पासून काय मिळेल, काही मिळेल. बट याच्यामध्ये कोण कॉमन आहे, सी कॉमन आहे. सी ला क्रॉस मिळाला, याही ठिकाणी सी ला क्रॉस मिळाला. जर दोघी ठिकाणी सी आणि सी ला जर क्रॉस मिळाला असेल तर ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. तर या ठिकाणी म्हणा ए अँड डी नो कन्क्लुजन. समजते सर्वांना, परत एकदा व्यवस्थित समजवतो. मला सांगा मित्रांनो, फर्स्ट अँड सेकंड पासून कोणते कन्क्लुजन मिळाले, एवढे कन्क्लुजन मिळाले. त्याच्यापैकी आपण पहिलं कन्क्लुजन घेतलं. ठीक आहे, म्हणजे याला आपण या जागेवर ठेवलं. सर्व ए सी आहेत आणि आता आपण काही जोडू, काही सी डी आहेत. ज्यावेळेस सर्व आणि काही एकत्र जोडणार त्यापासून कोणता क्वांटिफायर मिळेल, काही. आणि त्याच्यानंतर आपण काय चेक करतो, जे कॉमन वर्ड असेल तो कॉमन वर्डला जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला तर
तर सी या दोघांमध्ये कॉमन आहे, सी ला आणि सी ला या ठिकाणी दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला म्हणजे ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही, म्हणून ए आणि डी काय आलं, नो कन्क्लुजन. कळलं मित्रांनो सर्वांना. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला मेन कन्क्लुजन 3 स्टेटमेंटवर आधारित आपण घेतलेले आहेत. तर अजून आपण आणखी 3 स्टेटमेंटवर आधारित प्रश्न पाहूया त्या पुढील पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.